तर मित्रांनो, मी आज तुम्हाला आणखी दोन नवीन प्रोजेक्ट म्हाडा पुणे लॉटरी मधले दाखवणार आहे. एकाचं नाव आहे शालिग्राम स्काय, किवळेमध्ये आहे. दुसरा आहे अल्पाइन ऑस्ट्रेनिया, किवळेमध्येच आहे. प्रोजेक्ट कोड नंबर 907 आणि 874. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर आता आपण पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती आहोत. या राईट साईडला साताऱ्याकडे रोड जातो आणि आता आपण चाललो आहोत मुंबईकडल्या दिशेने, म्हणजे किवळेकडे चाललो आहोत मित्रांनो. तर पहा मित्रांनो, पुनावळे, किवळे, रावेत ह्या लोकेशनवरती इतके मोठमोठे प्रोजेक्ट्स येत आहेत. हा ऐश्वर्यम फ्युचरचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, एक्सप्रेस हायवेला लागून आहे. तर आपण चाललो आहोत शालिग्राम स्कायकडे. आपण किवळेकडून डाव्या बाजूला आता लेफ्ट घेणार आहोत. तर मित्रांनो, हा एरिया सुद्धा खूप डेव्हलप झालेला आहे. जी के औरा, जी के असोसिएटचे सगळे प्रोजेक्ट ह्या रस्त्यावरती आहेत. अजुरे सुद्धा याच्यावरतीच आहे. तर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला ही जी बिल्डिंग दिसते चालू आहे बांधकाम, ते शालिग्राम स्कायचं आहे मित्रांनो. खूप सुंदर बांधकाम असणार आहे. आपण ऑफिसजवळ पोहोचलेलो आहे मित्रांनो. तर आता आपण सगळं लाईव्ह बघणार आहोत. सॅम्पल फ्लॅट सुद्धा बघणार आहोत. त्याचा आपण पहिल्यांदा हे सर्वांनी त्यांचं जे मॉडेल बनवलंय सर्व बिल्डिंगचं, ते आपण आधी पाहून घेऊया. हे पहा मित्रांनो, खूप सुंदर अम्युनिटी सकट असणार आहे. तर आपण स्वतः साईट वरती जाऊन पाहूया. ह्या बिल्डिंगचं वैशिष्ट्य हे आहे की दोन्ही बाजूला खूप प्रशस्त असा एरिया दिलेला आहे. गाड्यांची पार्किंग असो. हे पहा मित्रांनो, 8व्या आणि दुसऱ्या पोडियम वरती त्यांनी अम्युनिटीज दिलेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्या माळ्यावरती त्यांनी सिनियर सिटीजन साठी काही अम्युनिटीज दिलेल्या आहेत. 8व्या माळ्यावरती 2 बिल्डिंगच्या मध्ये जो पॅसेज आहे त्याला त्यांनी जॉईंट केलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अम्युनिटीज दिलेले आहेत. मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो की 8व्या मजल्यावरती अम्युनिटीज ह्या अशा प्रकारचे असणार आहेत. तर आपण पुढचा प्रोजेक्ट बघायला जाणार आहोत. 874 क्रमांक आहे अल्पाइन ऑस्ट्रेनियाचा, किवळेमधील 2 BHK चा. एक्सप्रेस हायवेला टच आहे हा प्रोजेक्ट. जिथे पुणे बेंगलोर हायवेचा एक्सप्रेसवे चालू होतो त्याला लागून आहे प्रोजेक्ट. खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे. जिथून एक्सप्रेस हायवे चालू होतो तिथे लागूनच आहे. कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे मित्रांनो. इथेच बाजूला सिम्बायोसिस कॉलेज आहे. बघा मित्रांनो, बिल्डिंगची स्ट्रक्चर कसं आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि त्याचा सॅम्पल फ्लॅट सुद्धा आपण बघणार आहोत. तर बाजूला पण स्पेशियस असं गार्डन बनवण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे मित्रांनो यांनी, बघा. तर आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया आपण. हा दरवाजा बाहेरचा पॅसेज आहे. इथे ते फर्स्ट फ्लोअरच्या अम्युनिटीज देत आहेत. इंडोर गेम असोत, कॅरम असो, टेबल टेनिस असो, हे सर्व अम्युनिटीज इथे असणार आहेत. खूप छान. आता आपण खाली जाणार आहोत. हा बाहेरचा पॅसेज वापरायला भेटणार आहे मित्रांनो. हा बघ किती मोठा पॅसेज आहे. 2 BHK च्या बाहेर स्वतःची बाल्कनी असणार, स्वतःच हे वापरायला. फर्स्ट फ्लोअरला हे सगळं पार्किंग पोडियम दिलेलं आहे
आपण थोडस पुढे जाऊन पाहूया की अम्युनिटीज व्ह्यू कसा दिसतो वरून. तर हा पहा मित्रांनो, किती मोठ्या प्रमाणात अम्युनिटीज दिलेल्या आहेत. खूप मोठा एरिया आहे मित्रांनो हा. आणखी एक तर इथे खूप मोठमोठे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. गोदरेजचा मोठा प्रोजेक्ट आहे, गहुंजे स्टेडियम इथेच आहे, एक्सप्रेसवेला दोन्ही साईडनं कनेक्टिव्हिटी आहे, सिम्बायोसिस कॉलेज असो, पुढे बालाजी कॉलेज आहे, पॉलिटेक्निक, म्हणजे बऱ्याच प्रमाणात इथे डेव्हलपमेंट आहे. आपण आता पुढचे प्रोजेक्ट बघायला चाललेलो आहोत मित्रांनो. मी तुम्हाला उद्या आणखी एक 4 ते 5 प्रोजेक्ट घेऊन येतोय. तर सगळ्यांनी फॉर्म भरा, उद्याचा लास्ट दिवस आहे. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.